त्याबद्दल आभार व्यक्त करतो. 2च मिनिटं घेतो मी आपली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अभिनेता विभागाकडनं मी समर्थ पॅनलमधनं उभा आहे आणि काय केलंय काय नाही केलंय याचा सगळा आढावा आमच्या बाकी उमेदवारांनी सांगितलेला आहे. तर जास्त वेळ न घेता गेल्या वयाच्या 12व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. 1994चं माझं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं कार्ड आहे आणि फिल्म सिटीमध्ये मध्ये एंट्री देत नव्हते, शूटिंग आहे असं सांगून, पण म्हणून स्मिता तळवळकरांनी मला ते कार्ड काढून दिलं होतं. आता जवळजवळ 32 वर्ष झाली माझ्या त्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सभासत्वाला. खूप वेळेला असं खंत वाटते की इलेक्शन आल्यानंतर कलाकार विभागामध्ये खूप उमेदवार उभे राहतात, पण ते जेव्हा ऍक्च्युअल फील्डवर काम करायची वेळ असते तेव्हा ते कलाकार कुठे गायब असतात, हा मला स्वतःला प्रश्न पडतो. कारण याच्यासाठी चित्रपट महामंडळाची निवडणूकच का यावी लागते हे मला कळत नाही. कारण गेली खूप वर्ष माझ्याकडून परमेश्वराच्या कृपेने काही चांगली कामं झाली. करोना काळामध्ये असेल किंवा ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान असेल किंवा ज्येष्ठ कलाकारांच्या ज्या काय अडीअडचणी असतील त्या शासन दरबारी घेऊन जाणं असेल, वृद्ध कलाकारांच्या मानधन योजना असतील किंवा मराठी कलाकारांसाठी क्रिकेट लीगची स्थापना असेल, छत्री वाटप असेल, ब्लँकेट वाटप असेल, अशा असंख्य गोष्टी ह्या परमेश्वराच्या कृपेनं माझ्या माध्यमातून झाल्या. कारण मी म्हणायला मी इतका मोठा नाहीये, आपण कोणीतरी एक माध्यम असतो आणि परमेश्वर आपल्याकडनं ते करून घेत असतो. सो अशा बऱ्याचशा गोष्टी एक कलाकार म्हणून या क्षेत्रात काम करत असताना मी माझ्या कलाकारांसाठी आणि पडद्यामागच्या कलाकारांसाठी करण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या 10 वर्षात, मी 10 वर्षात नाही म्हणणार, 7.5 वर्षात, कारण 7.5 वर्ष मी संचालक आहे. कारण पहिली 2.5 वर्ष विजय पाटकर सर संचालक होते, मग त्यांना फेर मतमोजणी झाली आणि त्याच्यात मी निवडून आलो. तर गेल्या 7.5 वर्षात मी मेघराज भोसले यांच्याबरोबर समर्थ पॅनलच्या नेतृत्वात काम करतोय. तुम्ही सगळेच जण माझ्या कामाविषयी जाणता, बरेच कलाकार मित्र माझ्या कामाविषयी बोलतात, म्हणून मी अजून जास्त वेळ घेणार नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो की आम्ही मेघराजजी यांच्या नेतृत्वात सगळे उभे आहोत आणि मेघराजजी हे पुण्याचे आहेत आणि पुणेकर पत्रकार म्हणून तुम्ही मेघराजजींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण कोल्हापूर मध्ये अशी परिस्थिती आहे की तिकडचं जे काय राजकारण आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही, कारण सतत गेल्या 7.5 वर्षात सगळ्यात जास्त वेळ हा आमचा कोर्ट कचेरी करण्यामध्येच गेलेला आहे. कारण तिकडे उठतो माणूस आणि केस दाखल करतो, येतो अर्ज लिहितो, ह्याच्यावर ऑब्जेक्शन त्याच्यावर ऑब्जेक्शन, म्हणजे काय एवढा वेळ आहे, त्यापेक्षा आपण सिनेमा कसा आणता येईल, इथे शूटिंग कसं करता येईल याच्यासाठी जर का वेळ सत्कारणी लावला तर रोजगार मिळेल लोकांना. तर आपण सगळ्यांनी मेघराजजी भोसले यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे, सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम आहे, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. त्यांनी जसं काम केलंय आम्ही दोघंही एकाच पद्धतीने चालणारे लोक मांडलेलं आहे, जेणेकरून तिथे जी लोक आसपास राहतात, छोट्या छोट्या खेडेगावामध्ये थिएटर नसतं, तर तिथे त्या पद्धतीचं एक छोटं मराठी चित्रपटासाठी एक्सक्लुझिव्ह थिएटर होईल. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आत्ताचं जे अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्याच्यामध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आला आणि तो मंजूर देखील होईल की महानगरपालिकेच्या वतीनं, मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं फक्त मराठी सिनेमासाठी हे थिएटर उभारलं जाणार आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये. तर हे सगळं काम आम्ही सत्तेमध्ये असल्यामुळे, सरकारमध्ये असल्यामुळे आणि या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा सातत्याने करत असल्यामुळे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून सुद्धा प्रशांतजी दामले यांच्या नेतृत्वात सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 10 करोड रुपयाचा निधी, पहिला 10 करोड रुपयाचा निधी हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला आपण मिळवून दिला. सो अशी खूप कामं करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत आणि त्यासाठी पुढील 5 वर्ष आपण सगळेच जण आमच्या पाठीशी उभे राहाल. आणि खास करून आता आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे तर तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही मेघराजी राजे भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. जाता जाता एकच गोष्ट सांगतो की मी फक्त अभिनेता म्हणूनच काम करतो. मी अभिनेता म्हणून सेटवरती गेल्यानंतर माझं जेवणाचं पण आहे, कॅटरिंग, मग ते पण काम घ्यायचं, मग माझं लॉजिंगचं पण आहे, मग ते पण घ्यायचं, मग माझं प्रोडक्शनवालं पण मी बघतो, ते पण घ्यायचं. असं मी करत नाही. माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत
ते स्वतः अभिनेता म्हणून काम करत असताना अजून 3 लोकांची कामं स्वतःला कशी मिळतील याचा प्रयत्न त्यांचा जास्त असतो. तुम्ही आलात म्हणजे कोणावर आरोप करण्यापेक्षा जास्त वेळ. त्याचबरोबर गणेश गारगोटे हे नाव तुम्हाला सगळ्यांना प्रचलित आहे. तुम्ही सगळेच जण गणेश गारगोटेला ओळखता आणि तुमच्या सगळ्यांचे जेव्हा सिनेमा प्रदर्शित होतो आणि त्यावेळेला तुमच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा इतर काय अडीअडचणी पत्रकारांच्या असतील, PR च्या असतील, त्या काय असतात या गणेश गारगोटे यांना निश्चितपणे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून आमच्या वतीनं उमेदवार म्हणून गणेश गारगोटे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. तर तुमच्यातलाच तो एक माणूस आहे, तर त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहावं अशी मी विनंती करतो आणि मेघराज राजे भोसले यांना विनंती करतो.